आकाशवाणी मुंबई. मी शैलेश मोहिते आणि मी उमा रायकर. प्रादेशिक बातम्या देत आहोत. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देहूमधल्या संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचं लोकार्पण. सर्व शासकीय विभागांमध्ये येत्या 1.5 वर्षात 10 लाख नियुक्त्या युद्धपातळीवर करण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आदेश. नव्या प्रकारच्या सैन्य भरतीच्या मिशन अग्निपथ योजनेला केंद्र सरकारची मंजुरी. आणि अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या 2 जणांना 1,14,00,000 रुपयांच्या मुद्देमालासह नंदुरबार राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अटक. पुणे जिल्ह्यात श्री क्षेत्र देहू इथं नव्यानं उभारलेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या शिळा मंदिराचं लोकार्पण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. देशाचे पंतप्रधान देहू नगरीत येण्याची ही पहिलीच वेळ असल्याने टाळ मृदुंगांच्या आणि तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या जयघोषात मोदी यांचं उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलं. आज लोकार्पण झालेल्या शिळा मंदिराचा भूमिपूजन समारंभ 2008मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आला होता. तुकाराम महाराजांची गाथा इंद्रायणीत बुडवल्यानंतर ते पुन्हा वर येईपर्यंतचे 13 दिवस तुकाराम महाराज याच शिळेवर बसून होते अशी आख्यायिका सांगितली जाते. त्यामुळेच देहूमध्ये येणारा प्रत्येक वारकरी या शिळेचं दर्शन घेतल्याशिवाय जात नाही. या शिळेचं भव्य मंदिर आता देहूमध्ये उभं राहिलं आहे. या कार्यक्रमासाठी मोदी यांचं देहू नगरीत आगमन झाल्यानंतर त्यांनी देहूतल्या मुख्य मंदिरात असलेल्या विठ्ठल रुक्मिणींचं दर्शन घेतलं. मंदिरासमोर उभारलेल्या भागवत धर्माची पताका असलेल्या 61 फुटी स्तंभाचं त्यांनी पूजन केलं आणि प्रदक्षिणा मार्गावरच्या भगवान शंकराचं दर्शन घेऊन मोदी शिळा मंदिराच्या गर्भगृहात आले. या मंदिराच्या लोकार्पण समारंभानंतर मोदी यांनी या मंदिरातूनच इंद्रायणी माता आणि भंडाऱ्यासह 3 डोंगरांचं दर्शन देखील घेतलं. यावेळी देहू मंदिर समितीचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी त्यांना तुकाराम महाराज यांच्या गाथेचं हस्तलिखित दाखवलं आणि तुकाराम महाराजांचं प्रतीक समजली जाणारी खास पगडी आणि तुळशीची माळ देऊन मोदी यांचा सत्कार केला. संत चोखामेळा यांच्या सार्थ गाथेची प्रत यावेळी मोदी यांना देण्यात आली. शिळा मंदिरातील या कार्यक्रमानंतर मोदी सभास्थळी रवाना झाले. तिथं प्रधानमंत्र्यांनी देहू इथं केल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधांबद्दल माहिती दिली. मैं देहू के सभी नागरिकों को, मेरी माताओं बहनों को आदर पूर्वक नमन करता हूँ. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालकी मार्ग का निर्माण 5 चरणों में होगा और संत तुकाराम महाराज पालकी मार्ग का निर्माण 3 चरणों में पूरा किया जाएगा. इन सभी चरणों में 350 किलोमीटर से ज्यादा लंबाई के हाईवे बनेंगे और इस पर 11,000 करोड़ रुपए से भी अधिक का खर्च किया जाएगा. इन प्रयासों से क्षेत्र के विकास को भी गति मिलेगी. आज सौभाग्य से पवित्र शिला मंदिर के लोकार्पण के लिए मुझे देहू में आने का सौभाग्य मिला है. जिस शिला पर स्वयं संत तुकाराम जी ने 13 दिनों तक तपस्या की हो, जो शिला संत तुकाराम जी के बोध और वैराग्य की साक्षी बनी हो, मैं मानता हूं कि वो सिर्फ शिला नहीं, वो तो भक्ति और ज्ञान की आधारशिला स्वरूप है. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्व शासकीय विभाग आणि मंत्रालयांमधील उपलब्ध मनुष्यबळाचा आढावा घेतला आहे. येत्या 1.5 वर्षात सरकारतर्फे सुमारे 10 लाख नियुक्त्या युद्धपातळीवर करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. या नियुक्त्यांमुळे सरकारची ताकद वाढून आत्मनिर्भर भारताचं स्वप्न पूर्ण होण्यास मोठं बळ मिळेल, असं केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे. गेल्या काही वर्षात प्रधानमंत्री मोदी यांनी सरकारला अधिक लोकाभिमुख आणि जबाबदार बनवलं असून दिलेली आश्वासनं शेवटच्या शब्दापर्यंत पूर्ण करण्याचा पायंडाच घालून दिला आहे, असंही त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्र्यांचा हा निर्णय ऐतिहासिक असल्याचं केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या ट्विटरमध्ये म्हटलं आहे. सेवा देणाऱ्या विभागाचं मनुष्यबळ वाढल्यामुळे प्रशासनाची कार्यक्षमता वाढेल, असंही ते म्हणाले. नागरिकांच्या कल्याणासाठी सुशासन देणं हे मोदी सरकारचं वैशिष्ट्य असल्याचं त्यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज नवीन प्रकारच्या सैन्य भरतीची मिशन अग्निपथ योजना जाहीर केली. नवी दिल्लीत झालेल्या एका विशेष कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली. यावेळी 3ही सैन्य दलांचे प्रमुख उपस्थित होते.
या योजनेत भरती झालेल्या तरुणांना अग्निवीर असं खास नाव दिलं जाणार असून त्यासाठी प्रवेशाची वयोमर्यादा 17.5 वर्षांपासून 21 वर्षांपर्यंत असेल. तसंच अग्निवीर म्हणून झालेली निवड 4 वर्षांसाठी असेल अशी माहिती सैनिक व्यवहार मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव लेफ्टनंट जनरल अनिल पुरी यांनी दिली आहे. भारतीय सैन्याचं सरासरी वय सध्या 32 वर्षांचं आहे. या मिशन अग्निपथमुळे ते वय 24 ते 26 वर्षांपर्यंत कमी होईल आणि सैन्यामध्ये तंत्रकुशल तरुण सैनिकांचं प्रमाण वाढेल असं ते म्हणाले. 4 वर्षांची नियुक्ती संपल्यावर या अग्निवीरांपैकी 25% वीरांना सैन्य दलामध्ये कायमस्वरूपी सामावून घेतलं जाईल आणि ज्यांना बाहेर पडण्याची इच्छा असेल त्यांना इतर सरकारी नोकऱ्यांमध्ये प्राथमिकता दिली जाईल असंही ते म्हणाले. येत्या काळात भारताच्या लोकसंख्येमध्ये तरुणांचं प्रमाण 50%हून अधिक असेल आणि या नवीन योजनेमुळे तरुणांना उत्तम प्रतीचा रोजगार उपलब्ध होईल असं ते म्हणाले. कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराज यांची जयंती 26 जून रोजी साजरी होणार आहे. दरवर्षीप्रमाणे हा सोहळा लोकोत्सव म्हणून साजरा करण्यात येणार असून 14 ते 26 जून या कालावधीत राजर्षी शाहू महाराजांवर व्याख्यान, मान्यवरांचा सत्कार, जलतरण स्पर्धा, स्केटिंग, मशाल मिरवणूक, थुंकीमुक्त कोल्हापूरसाठी प्रतिज्ञा, कपडे आणि धान्य वाटप अशा विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या लोकोत्सवात कोल्हापूरकरांनी कर्तव्य भावनेनं सहभागी होण्याचं आवाहन जयंती लोकोत्सव समितीचे अध्यक्ष चंद्रकांत यादव यांनी केलं आहे. समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या 127 शाळांच्या दुरुस्तीचा निधी अभावी रखडलेला मार्ग मोकळा झाला आहे. शासनानं तब्बल 2.25 वर्षांनी दुसऱ्या हप्त्याचा 1,58,47,500 रुपये एवढा निधी उपलब्ध करून दिला आहे. या शाळांच्या दुरुस्तीसाठी 2020-21 मध्ये मंजुरी देण्यात आली होती. एकूण 4,23,67,500 रुपये निधींपैकी 2,65,20,000 रुपये एवढा निधी ऑक्टोबर 2020 मध्ये मिळाला होता. मात्र त्यानंतर निधी प्राप्त न झाल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या होत्या. अखेर शासनाने नुकताच उर्वरित निधी प्राप्त करून दिल्यामुळे रखडलेली दुरुस्ती पूर्णत्वाकडे जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. नंदुरबार राज्य उत्पादन शुल्क विभागानं आज दोंडाईचा नंदुरबार रस्त्यावर न्याहाली गावाजवळ अवैध दारूची वाहतूक करणारा कंटेनर पकडला आहे. या कंटेनरमध्ये रॉयल ब्लू कंपनीचे 180 मिलीलिटरच्या 1,03,680 बाटल्या आढळून आल्या. या सर्व मुद्देमालाची किंमत 1,14,68,000 इतकी आहे. या वाहतूक प्रकरणी मोहोळ सोलापूर येथील 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका दरम्यान 5 सामन्यांच्या मालिकेतला तिसरा T20 सामना विशाखापट्टणम इथल्या डॉक्टर YSR क्रिकेट स्टेडियमवर आज होणार आहे. संध्याकाळी 7 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. दिल्ली आणि कटकमधले पहिले 2 सामने गमावल्यामुळे भारतीय संघाला आजचा सामना जिंकण्यासाठी शिकस्त करावी लागेल. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशी खेळलेल्या 6 पैकी 5 T20 सामने भारतीय संघ पराभूत झाला आहे. राज्यामध्ये येत्या 11 ते 17 ऑगस्ट दरम्यान स्वराज्य सप्ताहाचं आयोजन करण्यात येत असून यामध्ये राज्यस्तर, जिल्हास्तर, तालुकास्तर आणि वॉर्ड किंवा ग्रामस्तरावर लोकसहभागातून कार्यक्रम हाती घेण्यात येतील असं सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी सांगितलं. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचं नियोजन करणाऱ्या कोर समितीची बैठक आज मुंबईत मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालय आज दुसऱ्या दिवशीही काँग्रेस नेते राहुल गांधी यांची नॅशनल हेराल्ड प्रकरणी चौकशी करत आहे. ईडीनं गांधी यांची काल तब्बल 10 तास चौकशी केली होती. काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी चिदंबरम यांनी ईडीमार्फत राहुल गांधी यांच्या चौकशीवर टीका केली आहे. कायद्याचा गैरवापर होत असल्यामुळे काँग्रेस निदर्शनं करत असल्याचं चिदंबरम म्हणाले. जर ईडी कायद्याप्रमाणे चालत असेल तर त्यात काही गैर नाही, पण ईडी कायद्याचं पालन करत नाही असा आरोप त्यांनी केला. कोल्हापूर जिल्ह्यातल्या ओबीसींच्या माहिती संकलनाचं काम अंतिम टप्प्यात आलं असून येत्या आठवड्याभरात सर्व डेटा राज्य शासनाकडे सादर केला जाणार आहे. या प्रक्रियेला गती देण्याची सूचना जिल्हा प्रशासनानं केली आहे. जिल्ह्यात कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचं काम सुरू आहे. त्यानुसार संबंधित यंत्रणेला ओबीसींची माहिती संकलित करण्याचं काम देण्यात आलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या संभाव्य पूरस्थितीबाबत रेल्वेनेही तयारी सुरू केली आहे. रेल्वेच्या पुणे विभागाच्या अभियंत्यांनी नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालय आणि पाटबंधारे कार्यालयात
वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन माहिती घेतली. जिल्ह्यात 2019 आणि 2021 मध्ये आलेल्या महापुरात रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातलं पावसाचं प्रमाण, धरणातून होणारा विसर्ग, वाढत जाणारी पाणी पातळी तसंच कोल्हापूर मिरज या मार्गावर कोणत्या ठिकाणी कसा परिणाम होऊ शकतो याविषयी या बैठकीत चर्चा झाली. इचलकरंजीतल्या 27 अश्वशक्तीवरील यंत्रमाग धारकांच्या वीज बिलातली पोकळ थकबाकी भरण्याबाबत महावितरणकडून नोटीस बजावण्यात आली आहे. त्याविरोधात यंत्रमागधारक जागृती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि यंत्रमागधारकांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रशांत राठी यांना घेराव घातला. पोकळ थकबाकीच्या नोटिसा मागे न घेतल्यास सर्व यंत्रमागधारक संघटना एकत्र येऊन रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील असा इशाराही यावेळी देण्यात आला. ड्रोन नियमांच्या अंतर्गत आज पहिलं लिखित प्रमाणपत्र केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते IO टेक वर्ल्ड एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला आज नवी दिल्ली इथं प्रदान करण्यात आलं. या कंपनीतर्फे किसान ड्रोनची निर्मिती केली जाते. 2030 पर्यंत भारत ड्रोन हब होईल असा विश्वास शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. विक्रमी 34 दिवसात हे प्रमाणपत्र प्रदान करणं हे त्या दिशेने टाकलेलं महत्त्वाचं पाऊल असल्याचं ते म्हणाले. या कंपनीनं आपल्या गुणवत्तेच्या जोरावर अर्ज दाखल केल्यानंतर हे प्रमाणपत्र प्राप्त केलं आहे आणि ही अन्यांसाठी एक प्रेरणा आहे. यामुळे देशामध्ये जागतिक दर्जाच्या ड्रोन्सची निर्मिती केली जाईल. पुढच्या 3 वर्षात प्रमाणपत्रधारित 100 ड्रोन्सची निर्मिती केली जाईल असंही त्यांनी सांगितलं. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्ली इथं रेल्वेसाठी स्टार्टअप्स या योजनेचं उद्घाटन केलं. भारतीय स्टार्टअप्स, लघुउद्योग, नवनिर्माते आणि स्वयंउद्योजकांनी विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा वापर भारतीय रेल्वेची कार्यक्षमता आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी करणं हा या योजनेचा उद्देश आहे. भारतीय रेल्वेच्या नवनिर्मिती कार्यक्रमाचा एक भाग असलेल्या या योजनेद्वारे स्टार्टअप्स क्षेत्राच्या सहभागाने रेल्वेची कार्यप्रणाली, देखभाल आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात सुधारणा करण्यात येतील. या योजनेतून स्टार्टअप्सना रेल्वेशी जोडून घेण्याची संधी मिळेल. विविध विभागांकडून आलेल्या 100पेक्षा जास्त समस्या या स्टार्टअप्समुळे नवीनतम उपाययोजना शोधण्यासाठी मांडल्या जातील असं अश्विनी वैष्णव यांनी बोलताना यावेळी सांगितलं. चीनने भारतीय नागरिकांसाठी 18 महिन्यांनंतर व्हिसा अर्जाची प्रक्रिया पुन्हा सुरू केली आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये चीनने ही प्रक्रिया थांबवली होती. तसंच भारतासोबतची विमानसेवाही स्थगित केली होती. मात्र काल नवी दिल्लीच्या चीनच्या दूतावासानं आपल्या अधिकृत संकेतस्थळावरून व्हिसा प्रक्रिया पुन्हा सुरू केल्याची माहिती दिली. चीनमध्ये विविध क्षेत्रात काम करणाऱ्या परदेशी नागरिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आता व्हिसासाठी अर्ज करता येणार आहे. मात्र चीनच्या महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल की नाही याबद्दलची स्पष्टता चीनने दिलेली नाही. पर्यटन आणि इतर खासगी कामांसाठीच्या व्हिसा अर्जांवर अद्यापही बंदी आहे. नांदेड जिल्ह्यात मुखेडमध्ये 37 मिलीमीटर, देगलूरमध्ये 31 मिलीमीटर आणि कंधारमध्ये 18 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. आजपर्यंत नांदेड जिल्ह्यात सरासरी 39.5 मिलीमीटर पाऊस झाला आहे. हवामान. नैऋत्य मोसमी पाऊस संपूर्ण कोकणात तसंच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या बहुतांश भागात दाखल झाला आहे. येत्या 2 दिवसात मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाची तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देहूमधल्या संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचं लोकार्पण. सर्व शासकीय विभागांमध्ये येत्या 1.5 वर्षात 10 लाख जागांची भरती युद्धपातळीवर करण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आदेश. नव्या प्रकारच्या सैन्य भरतीच्या मिशन अग्निपथ योजनेला केंद्र सरकारची मंजुरी. आणि अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या 2 जणांना 1,14,00,000 रुपयांच्या मुद्देमालासह नंदुरबार राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अटक. आकाशवाणीच्या बातम्यांसह जगभरातल्या बातम्या तुम्ही ट्विटरवर AIRnews_मुंबई या हँडलवरही दिवसभर पाहू शकता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.